सध्या 5 राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला असून तमिळनाडूमधील सुप्रसिद्ध सिने अभिनेता थलपती विजय यांचा टी.व्ही.के हा पक्ष विधानसभेच्या 110 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अभिनेता ते जननेता हा थलपती विजयचा प्रवास कसा झाला याची थोडक्यात आपण माहिती घेऊया. थलपती विजय हे दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता असून आता ते राजकारणातही सक्रिय झाले आहेत. त्यांनी स्थापन केलेला पक्ष म्हणजे टी.व्ही.के. अभिनेता विजय यांचा तमिळनाडूच्या राजकारणातील प्रवास एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाचा आहे. आपल्या अभिनयाने कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पहिल्याच प्रयत्नामध्ये झेप घेतली आहे. विजय यांचं संपूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच थलपती विजय. यांचा जन्म 22 जून 1974 मध्ये तमिळनाडूमधील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांचा लहानपणापासूनच चित्रपट सृष्टीकडे कल होता. 1992 मध्ये नलैया थिप्रू या चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले, पण सुरुवातीच्या काळात त्याला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतरही त्यांनी हार न मानता सातत्य टिकून ठेवले. निरंतर सिनेमात मन लावून काम करत गेला. त्यानंतर त्याचे काही चित्रपट प्रचंड गाजले. त्यामध्ये थिल्ली, थुपक्की, मर्सल आणि मास्टर यासारख्या चित्रपटांनी त्याला तमिळ भाषेत थलपती म्हणजे सेनापती ही उपाधी मिळवून दिली. विजय यांची ओळख केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या चित्रपटामध्ये सामाजिक संदेशही जातो. राजकारणात येण्यापूर्वी विजय समाजकार्यामध्ये सक्रिय होता. त्यानं विजय मक्कल लयाक्कम या फॅन क्लबद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवली. त्याचं स्वतःचं फॅन क्लब होतं आणि त्यामध्ये त्यांनी गरिबाला, गरजूला अन्नदान वाटप आणि मोफत शिक्षण साहित्य शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी तो देत असे. आणि रक्तदान शिबिर, आपत्ती काळात मदत कार्याची कामे सुद्धा अनेक त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि तेथे त्यांनी बऱ्याच जागी विजय मिळवला. तसेच त्यांच्या राजकीय शक्तीची पहिली चुणक त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याला दिसली आणि त्याने विचार केला की तमिळनाडूच्या राजकारणामध्ये यायचं. तमिळनाडूचे राजकारण हे नेहमीच सिनेमा ते मुख्यमंत्री अशा प्रवासासाठी ओळखले जाते. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री एस.जी. रामचंद्रन आणि जयललिता या अभिनेत्यांनी सुद्धा एकेकाळी तमिळनाडूतील राजकारण गाजवलं होते. मात्र सध्याच्या काळात प्रस्थापित डी.एम.के. आणि ए.आय.डी.एम.के. या राजकीय घराण्यांशी लढणे हे विजय यांच्यासमोर मोठे आव्हान होते. 2026 ची विधानसभा निवडणूक विजय यांनी पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकण्याचेही संकेत दिले होते. 2024 मध्ये विजय यांनी अधिकृतपणे तमिळंगा वेट्री कझगम म्हणजे टी.व्ही.के. या पक्षाची स्थापना केली. त्यांच्या पक्षाची वैशिष्ट्य म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांची प्रखर भूमिका होती. युवकांना प्राधान्य देणे, रोजगार निर्मिती करणे, शिक्षण आणि बेरोजगारीवरील त्यांनी जास्त भर दिला होता. आणि त्यामध्ये रोजगार तर मिळायलाच पाहिजे आणि बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, हे सुद्धा त्यांचे ध्येय धोरण होते. पारदर्शक प्रशासन यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिली. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि लोकाभिमुक्त राजकारण करण्याचे त्यांचे ध्येय आहे. राज्याच्या हक्कासाठी आणि तमिळ संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली. युवा शक्तीवर
विश्वास ठेवला. राज्यातील तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ऑक्टोबर 1924 मध्ये विजय यांनी आपली पहिली मोठी राजकीय सभा म्हणजे महाअधिवेशन घेतलं. या सभेत त्यांनी आपल्या पक्षाची विचारधारा स्पष्ट केली. त्यांनी पेरियार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे या सभेमध्ये जाहीर केले. यांच्या विचारांनीच आपण समोर जाणार असे त्या सभेमध्ये सर्वांनाच त्यांनी सांगून टाकले. त्यांनी तमिळ भाषेला प्रमुख प्राधान्य दिलं. सत्ताधारी डीएमके हा आपला राजकीय शत्रू आहे आणि केंद्रातील भाजप हा आपला वैचारिक शत्रू आहे असे त्यांनी त्या सभेमध्ये स्पष्ट केले. या दोघांवरही त्यांनी सडकून टीका करत एक तिसरा पर्याय म्हणून जनतेसमोर स्वतःला त्याने सादर केली. 53 वर्षीय थलपती विजय यांचा TVK पक्ष तमिळनाडूतील विधानसभेत 234 पैकी 110 जागा जिंकून तमिळनाडूमधील प्रथमच निवडणूक लढून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना बहुमतासाठी केवळ 8 विधानसभा सदस्यांची आवश्यकता आहे. विजय हे तमिळनाडूचे युवा तरुण तडफदार मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेतील. थोडक्यात सांगायचे तर विजय यांचा प्रवास केवळ ग्लॅमर पुरता मर्यादित नसून त्यांनी जमिनीवर काम करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. सिनेमाच्या पडद्यावरून थेट जनतेच्या दरबारात आलेला हा नायक तमिळनाडूच्या राजकारणामध्ये काय क्रांती घडवतो हे पाहणे औचित्याचे ठरेल.